श्री रेणुका यल्लम्मा देवी मातेच्या कृपेने वधू चिसोका वैष्णवी, चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षणी वैष्णवी सो नंदाताई व श्री संदीप अशोकराव कुसळकर यांची कन्या आणि स्वर्गीय शकुंतला व श्री अशोकराव जगन्नाथराव कुसळकर यांची नात राहणार सोनई, तालुका नेवासा, जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर अर्थात अहिल्यानगर, संघ वर चिरंजीव होय संघ वर चिरंजीव संभाजी सो सुलाबाई व श्री ज्ञानदेव पिराजी लष्करे राहणार नेवासा, जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर अर्थात अहिल्यानगर यांचा शुभ विवाह आजच्या या शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजीच्या शुभ पावन मुहूर्तावर आपल्या या नगरीतील प्रसिद्ध आणि सर्व गुण संपन्न असलेलं टोक्से लॉन्स सोनई या नगरीत या ठिकाणी साजरा होत असताना उपस्थित झालेल्या समस्त सज्जन गुणीजन अतिथींना नम्रतेची विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हावं. आणि तसं तर पाहिलं तर सज्जन गुणीजन अतिथींनो, आपण सर्वजण सुज्ञ आणि जाणकार आहात. हो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राला शूरवीरांची, कर्मवीरांची, देशभक्तांची भूमी म्हटल्या जातं हे तुम्ही जाणता. या महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे आपला हा अहिल्यानगर जिल्हा आणि या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण गाव म्हणजे हे सोनई आणि या सोनई गावातील प्रतिष्ठित नामांकित कुसळकर परिवार. हो, आणि या कुसळकर परिवारातील सन्माननीय श्री आमचे आदरणीय संदीप अशोकराव कुसळकर यांची कन्या चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षणी वैष्णवी आणि संघ याच अहिल्यानगर जिल्ह्यातील तथा नेवासा शहरातील प्रतिष्ठित नामांकित लष्करे परिवार. होय, लष्करे परिवार आणि या परिवारातील सन्माननीय आदरणीय श्री ज्ञानदेव पिराजी लष्कर यांचे चिरंजीव संभाजी होय यांचा हा विवाह सोहळा म्हणजेच तर कुसळकर परिवार आणि लष्करी परिवाराचा हा सुखद सोहळा, विवाह सोहळा, आनंदाचा सोहळा. आणि या आनंदाच्या सोहळ्यात आपण उपस्थित राहून हा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित झालेल्या समस्त युवक बांधवांचं, ज्येष्ठांचं, श्रेष्ठांचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. खरं तर सन्माननीय श्री वधूपिता संदीप अशोकराव कुसळकर हे महापुरुषांच्या विचाराने समाज देशसेवेचं वृत्ती घेतलेलं सक्षम नेतृत्व, वडार सक्षम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि आज त्यांच्या कन्येचा हा सुखद सोहळा, विवाह सोहळा आहे आणि त्यांच्या विनंतीचा मान राखून आपण अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, अगदी वेळात वेळ काढून. आणि या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या चरणाचं लोकसभेचं मतदान सुद्धा चालू आहे. ते मतदान बजावून तुम्ही आपण या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी तुम्ही आला आहात. खरं तर आपलं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करत असताना मनस्वी आनंद होत आहे, कृतज्ञता वाटत आहे की आपण या तळपत्या उन्हामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला आहात. चला तर आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना एक विनंती आहे, कारण की स्टेजच्या उजव्या बाजूला काय सुंदर बसण्याच्या पंक्ती बसलेल्या आहेत, जेवणाच्या व्यवस्थित आपली व्यवस्था आहे, जेवणाची सुंदरसे वाडकरी वाढण करत आहेत. तेव्हा आपण सर्वांनी आत यावं, ज्यांचं जेवण राहिलं आहे त्यांनी कृपया जेवण करून घ्यावं. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम.